जय श्री कृष्णा। आज आपल्याला बनवायची आहे वर्षभर टिकणारी अशी आंबा पोळी। तुम्ही पण बनवतात का? चला तर मग आपण आता घेतले आहे साधारण 1 किलो आंबे घेतले। ते असे बारीक करून आता ते आपल्याला मिक्सरमध्ये फोडी टाकून घेतल्या आणि त्याचा आता आपण रस तयार करून घेतला आहे। असा छान रस तयार झाला आहे। आता आपण तो कढईत टाकून घेऊ आणि एकसारखा हलवत राहू। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, फार मोठी नाही ठेवायची, नाही तर रस खाली लागतो आणि मग त्याच्याने रंग काळपट येतो। म्हणून फ्लेम कमीच ठेवायची आणि एकसारखं ढवळत राहायचं। सारखं हलवत फिरवत राहून साधारण 5-1 मिनिटानंतर त्यात आपण साधारण एक पाऊण वाटी साखर टाकली आहे। साखर टाकल्यानंतर एक अर्धा चमचा वेलची पावडर टाकली आपण। वेलची पावडर आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकायची, आवडत असेल तर टाका, नाही टाकली तरी काही हरकत नाही। आंब्याची चव छान लागते, पण चवीसाठी थोडीशी टाकावी। आणि एकसारखा हलवत राहावं। हा हलवत असताना हा रस चांगला उकळतो आणि मग त्याचे असे वरती थेंब उडतात, ते हातावर पडल्यास चटका वगैरे लागण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे आपला हात सांभाळावा, सावकाश हलवत राहावं। पाच 1 मिनटं छान उकळून द्यावं, म्हणजे थोडासा रस आपला घट्ट होतो। आता असा आपला रस तयार चांगला झाला आहे। आता आपण एक ताट घेतलं आहे मोठं, त्याच्यावर त्याला आपण आता तूप लावून घेणार आहोत। ताटाला तूप चांगलं पसरवून घ्यायचं आणि तूपच लावायचं ताटाला, तेल नाही लावायचं। तेल लावलं की नंतर त्या तेलाचा एक वेगळाच वास येतो आंबा पोळीला, त्याच्यासाठी तूपच लावायचं। तूप लावल्याने वास वगैरे काही येत नाही आणि आपण साठवून ठेवतो, त्याच्यामुळे तो चांगला राहतो। आता अशा प्रकारे ताटात टाकून घेतल्यानंतर हे ताट असं आपल्याला 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे। आपल्याकडे उन्हाची सोय नसेल तर फॅनखाली आपण 2-3 दिवस वाळवून घेऊ शकतो। मग आता 2 दिवस चांगले वाळल्यानंतर अशा प्रकारे आपली ही आंबा पोळी तयार झाली आणि अशी छान निघते। आणि मग आपल्याला पाहिजे त्या आकारात सुरीने कट करून घ्यायचे। चौकोन तुकडे करा, गोल करा, लांब करा, आपल्याला पाहिजे तसे, किंवा आपण या पद्धतीने रोल पण करून घेऊ शकतो। मी काही असे रोल केले, काही मोठे रोल केले, काही छोटे रोल केलेले आहे। तुम्हाला कशी वाटली रेसिपी? आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।